मुलगी शिकली प्रगती झाली असं आपण नेहमी म्हणतो, पण ही मुलगी जेव्हा देशाचा अभिमान ठरते आणि असं करणारी ती पहिलीच असते, तेव्हा आई वडिलांसाठी तो क्षण सोन्याहून पिवळा असतो यात शंकाच नाही. हे सुख देणारी महाराष्ट्राची लेक आहे. भारतीय लष्करात कठीण प्रशिक्षण घेऊन पहिल्यांदाच लष्करी अधिकारी होणारी सई जाधव ही पहिली महिला ठरली आहे. विशेष म्हणजे IMAच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच एखादी महिला लष्करी अधिकारी बनली आहे. 93 वर्षांचा रेकॉर्ड मोडणारी कोण आहे सई जाधव? कसा होता तिचा प्रवास? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. लष्कर, मिलिटरी असे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर एखादा सैनिक अधिकारी येतो, जो अर्थात पुरुष असतो. पण आता महिलाही लष्करी अधिकारी होणार आहेत. खरं तर याआधीही महिला लष्करात कार्यरत आहेत, पण IMA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून कठीण प्रशिक्षण पूर्ण करणारे पुरुष भारतीय सैन्य दलात दाखल होतात. पण आता पहिली महिला म्हणून हा मान कोल्हापूरच्या सई जाधवनं पटकावलाय. सई जाधव ही टेरिटोरियल आर्मीची पहिली महिला लेफ्टनंट ठरली आहे. सईचं हे यश म्हणजे केवळ वैयक्तिक यश नाहीये, तर लाखो मुलींच्या स्वप्नांना पंख देणारी ही एक आशा आहे, एक संधी आहे. जिथं केवळ पुरुषांचं वर्चस्व होतं, तिथं आता एक स्त्री लढणार आहे. देहरादूनमध्ये 1932 साली इंडियन मिलिटरी अकादमी म्हणजे IMAची स्थापना झाली. पण गेल्या 93 वर्षात पहिल्यांदाच एका महिला ऑफिसर कॅडेटनं या प्रतिष्ठित संस्थेत यशस्वीरित्या आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय. कोल्हापूरच्या सई जाधवनं प्रादेशिक सैन्याच्या विशेष अभ्यासक्रमाअंतर्गत आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय आणि आता ती लेफ्टनंट बनलीय. हा क्षण सईच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण तर होताच, पण तिच्या आई वडिलांसाठीही हा क्षण मोलाचा आहे. विशेष म्हणजे सई जाधव हिला लष्करी सेवेचा वारसा आहे. पणजोबांपासून ते वडिलांपर्यंत सई जाधव हिच्या घरी देशसेवेचा वारसा आहे. सई जाधव यांचे वडील संदीप जाधव हे भारतीय सैन्यात मेजर आहेत. त्यांचे आजोबा ब्रिटिश सैन्यात सेवा बजावत होते. वडिलांच्या पोस्टिंगमुळे सईचं शिक्षण देशातल्या विविध राज्यांमध्ये झालंय. शालेय शिक्षण जयसिंगपूर हायस्कूलमध्ये, तर अंदमान निकोबार इथंही तिनं शालेय शिक्षणाचे धडे गिरवलेत. बेळगावमध्ये 11वी आणि 12वीचे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापुरातल्या विवेकानंद कॉलेजमधून तिनं पदार्थ विज्ञान विषयात पदवी घेतली आहे, तर पुण्यातल्या सिम्बायोसिस मधून MBA पदवी मिळवली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सईनं स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सशस्त्र दलात करिअर करण्याच्या सईच्या या निर्णयाला लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबानं पूर्ण पाठिंबा दिला. जून 2026 पासून महिला अधिकारी कॅडेट्स नियमितपणे IMA मध्ये पुरुष कॅडेट्स सोबत खांद्याला खांदा लावून प्रशिक्षण देतील आणि पासिंग आउट परेड मध्ये देखील सहभागी होतील अशी घोषणा करण्यात आली. त्यावेळी सई जाधवही इथं दाखल झाली. विशेष म्हणजे या मिलिटरी ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतलेल्या 16 ऑफिसर कॅडेट्स मध्ये सई जाधव एकमेव महिला होती. 6 महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सई जाधव यांनी पहिल्या महिला ऑफिसर कॅडेट बनून नवा विक्रम केलाय. या आनंदाच्या क्षणी पासिंग परेड वेळी आई आणि वडिलांनी सई जाधवच्या खांद्यावर आपल्या हातानं स्टार लावले. मूळची कोल्हापूरची लेक आता भारतीय सैन्यात दिमाखात रुजू होणार आहे. सई जाधव हिचं हे यश ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेकींसाठी प्रेरणादायी आहे. सई जाधव हिचं हे यश ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी असंच आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.